टेम्पोवाला कांदे बटाटे टमाटे नसते त्याच्याकडं. अपोला येत वाटतं रे. ओ अपोलवाले, ओ अपोलवाले बघ बिना बाबा इकडं. हातात माझे वाकडे दिसायला लागलेत. माल भरती आता पसाले येणार ना काय आहे ना. माल भरते. या माल भरू लागायला. अहो उन्हाळ्यासाठी सारखी गरमी लागायली. आता काय बोलावं. जसं काय उन्हाळा आहे. म्हणलं होतं जाईन पोरींच्या घरी. गरमीमुळे बाहेरच निघू वाटा ना मला. थोडी गरमी झाली ना उन्हाळ्यासारखी. कसं व्हायचं उन्हाळ्यामध्ये. असं वाटायले आमचं घर उन्हातच आहे. पोरग म्हणतंय लोकांच्या घर काय सावलीला असतात का. फ्रीज म्हणतंय लोकांच्या घर काय सावलीला असतात का. फ्रीज म्हणतोय लोकांच्या घर काय सावलीला असतात का. सगळ्यांच्या घर उन्हातच असतात ना. एवढा ब्रेडिंग असू दे काय पण असू दे. म्हणलं मटेरियल आणलं या त्या मालकाकडून. म्हणलं 200 माल भरून देते नाही का. तेवढंच मला खर्चाला भेटते संध्याकाळी पैसे. म्हणून म्हणलं भरावा. किती जेवढा होईल तेवढा. किती बी होऊ दे आहे का नाही. आता ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं. अजून दुसरं हळदी कुंकू टाकायचं याच्यामध्ये पुड्या. आणि अजून त्याच्यात करंडा टाकायचा. त्याच्यामध्ये हळदीची पुडी टाकायची. कुंकाची पुडी टाकायची. हिरवा कपडा आहे बघा असला हिरवा कपडा टाकायचा. लय कुठाने असते तो. ह्याच्यामध्ये बी फुकट पैसे नाही भेटत. काय सांगायचं तुम्हाला ताई. कोणी माझ्यावर विश्वासच करा नाही. काय करू मी. देव परमेश्वर माझ्यावर विश्वास करते. फक्त देव माझ्यावर देव विश्वास करते. देव 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 परमेश्वर. सर्दी झाली या तरी पण काम करते. एखादी बाई पडली असती धरणीला तरी आपण नाही. काम करायचं बाबा. काम आहे तर छान आहे. नाही तर जीवाची घाण आहे. काम आहे तर सगळं चांगलं आहे. काम करत राहायचं. देवा परमेश्वरा अशी ताकद दे मला काम करायला. असाच पैसा कमवू दे देवा. कुणासाठी. परिवारासाठी. स्वतःसाठी थोडं. स्वतःसाठी काय नाही बरं का. तुम्ही म्हणता स्वतःसाठी. स्वतःसाठी काय नाही. स्वतःसाठी मला काय नको. आपलं परिवार सुखी राहावा हीच माझी देवाला विनंती आहे. देवा परमेश्वरा हे परिवार तुझं आहे. माझं नाहीये. माझं काय नाहीये देवा. माझं काय नाहीये. सगळं तुझं आहे. माझा साधा हे कपडा बी अंगावरचा नाही हो. का हे झंपर बी अंगावरचं नाही. काय नाही माझं. माणूस कसं लाव करतय ना. आणि कुणासाठी. लेकरांसाठी. लेकरांना परिवारला कळत नाही हो. कळत नाही लेकरांना परिवारला. येड समजतात येड. का तर स्वतः येडे असतात ना. म्हणून दुसऱ्या आई बापाला येड समजतात. माझंच नाही सगळ्यांचं. माझंच नाही सांगत मी. सगळ्यांचं सांगते.
आता ह्याच्यात हळदी कुंकाच्या पुड्या भरून घेते. पुड्या भरायले बघा. आता हे भरले, आता पुड्या भरते. थोडं काम करावं लागतं या. तेव्हा पैसे बघायला भेटतात. तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलते म्हणून तुम्हाला मी करून दाखवते. हळदी कुंकाच्या पुड्या पण लगेच टाकून घ्यायला लागले मी. बघा, मेहनत करावं लागते हो, तेव्हा पैसा भेटते. त्या लेकरांना कळत नाही. मेहनतीलाच बरकत असते या. करावं लागत असतं या. घरात बसून काय नसतंय होत. लेकरांना कळत नाही काय करायला पाहिजे. कळत नाही ना लेकरांना काय करायचं. देवा परमेश्वराला मी ताकद मागते भरपूर. देवा मला ताकद दे मेहनत करायला. मला फुकटचं काय नको. मला मेहनत दे. अजून बी मी भरपूर कमवून. मला कमवण्याचीच लय ओढ आहे हो. काय करावा. लय कमवावं वाटते मला. लेकरांसाठी लय कमवावं. माझ्यासाठी काय नाही. माझ्यासाठी काय नाही. हळदीची कुंकाची पुडी माझ्यासाठी मला काय नको. दिलं तरी मला नको. फक्त या परिवारासाठी. का तर हे परिवार माझी लय इज्जत करते हो. हे परिवार हे ना मला कुठं ठेवून कुठं नाही करते. परिवार कुठं ठेवून कुठं नाही हे परिवार मला करतो. काय सांगायचं तुम्हाला भावांनो. असं परिवार मला ना 7 जन्मी भेटणार नाहीये. 7 जन्मी. एवढं माझं परिवार भारी आहे. भारी आहे. माझ्या मुली तशात, माझ्या मुलं तसेच, माझ्या सुनबाई तशात, नातरुंड माझे तसेच. नातरुंड तर म्हणते म्हणजे नातरुंड तर मला निसते मोठी मम्मी मोठी मम्मी मोठी मम्मी बोलल्याशिवाय पाणी पण पित नाही. माझं परिवार पण तसंच आहे. एवढं जीव लावते माझं परिवार मला. काय तर रात दिवस मेहनत करून घर भलं करते ना म्हणून जीव लावते. कळला का तुम्हाला आता. असं परिवार कुठंच नसन. माझ्या परिवारासारखं परिवार कुठंच नसन. असे जीव लावतात ना माझे पोरं सुनबाई पोरी. लई जीव लावतात हो. लई जीव लावतात मला. लई जीव लावतात. काय सांगायचं तुम्हाला माझ्या भावांनो बहिणींनो. लगेच पुढे टाकून घ्यायले ना. संध्याकाळी माल द्यायचा आहे ना. माल दुकानवाल्याला माल द्यायचा आहे संध्याकाळी म्हणून एवढं घाई करायला लागले मी. ए तन्मय प्रिन्स हे करून आण. एवढं लावून आण. गॅसला लाव ना. गॅसला लाव. गॅसला. आणि इकडे या जरा 2 मिनिटं माझ्याकडं. मला पण जेवायचं या. जेवण नाही केलं अजून. बघितला का माझा माल. बोलव ना त्याला.
हे पॅकिंग एवढं करून दे ना मला, करून दे चल. बघितलं का काम माझं, बघितलं का काम कसं आहे, मस्त काम. ए पावशीन चल. उन्हामध्ये बसले मी इथं बाल्कनीत. ए काय करायला रे, बोलव ना त्याला. नुसता टाइमपास करतोय. सतरंजी कुठे मतरंजी कुठे, त्याच्या पलकड बघ ना, दिवाणच्या पलकड. सतरंजीच घ्या, मग काय मान आहे का. बघा पॅकिंग केली मी, बघितली का. हिरवा कपडा, नाडा, पुड्या. बघितलं का माझं काम बाल्कनीत बसून करायले.